महामंडळाचा अजब कारभार, विद्यार्थ्यांची होते गैरसोय। करकम प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर आगाराने ग्राहकांचे लाडकी लाल परी कमी करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक गाडी सुरू केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना विद्यार्थ्यांना त्याचा तोटा होत आहे। अनेक दिवसापासून करकंबचे वाहतूक नियंत्रण कक्षाची मागणी प्रलंबित आहे। आमसभेमध्ये हा विषय झाला असला तरी अद्याप त्यावर कोणती कारवाई झाली नाही। वारंवार पुणे गाडी बंद करणे पूर्वकल्पना देता वारीच्या काळात सहलीच्या काळात या गाड्या बंद केल्या जातात। पंढरपूर टेंभुर्णी ही गाडी नियमित असणारी गाडी, त्याच्यामध्ये बदल केले गेले आहेत। विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे आणि एसटी पास चालत नाही। महाराष्ट्र परिवहन महामंडळ पंढरपूर आगाराच्या जुन्या 7 गाड्या इतर आगाराला दिल्या गेल्या आहेत। नवीन गाड्या आल्यामुळे पण यामुळे ग्रामीण भागातील ही लाल परी परवडणारी लाल परी विद्यार्थ्यांची गैरसोय हे लक्षात घेता त्या गाड्या कोणत्या कारणावरून आभार प्रमुखांनी इतर आगाराला का दिल्या याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे। करकम ग्रामपंचायतने लेखी मागणी करून सुद्धा परिवहन महामंडळाकडे केले आहे। जुनी लाल परी चालू ठेवावी, पंढरपूर करकम मॉडेलिंग गाडी सुरू करावी, एकादशी दिवशी करकम पंढरपूर गाडी सुरू करावी, या मागण्या प्रलंबितच आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या आजही प्रवाशांना 1 किलोमीटर बाहेर चौकामध्ये सोडत आहेत, त्याच्यावर कोणती कारवाई अंमलबजावणी नाही। नियमित गाडी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय व्हावी व गैरसोय टाळावी अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत आहे। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।